सांगली लोकसभेतनं बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. कारण सांगली लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लोकसभेच्या मैदानातनं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील माघार घेणार की आपली बंडखोरी किंवा आपली भूमिका कायम ठेवणार याकडे अर्थातच सर्वांचं लक्ष लागलंय. विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडनं दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर होते. त्यांनी सुद्धा विशाल पाटील अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान सांगलीतल्या काँग्रेस भवनाजवळ विशाल पाटील यांचं जनसंपर्क कार्यालय आहे आणि त्याचं नामकरण आता वसंतदादा भवन असं करण्यात आलंय. सोबतच इथे वसंतदादांचा फोटोही पाहायला मिळतोय. मात्र काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो या कार्यालयावरती दिसत नाही. आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत. कुलदीप, सांगलीच्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. काय चर्चा आहे? कोण माघार घेईल, कोण भूमिकेवर ठाम असेल? ज्ञानदा, काँग्रेस भवनजवळ विशाल पाटील यांचं जे जनसंपर्क कार्यालय आहे त्या कार्यालयावरती लागलेला वसंतदादा भवन हा जो नवीन आता ज्या ठिकाणी फलक लावला गेला आहे त्यावरून स्पष्टपणे संकेत दिसून येत आहेत. विशाल पाटील यांची जी दिशा आहे पुढची ती एक प्रकारे विशाल पाटील यांनी स्पष्ट केलेली दिसून येते. आता विशाल पाटील माघार घेणार का या बाबतीत आपण काही सांगण्यापेक्षा कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येनं काही मत व्यक्त करतायत. सांगा आज की विशाल पाटलांची आता भूमिका काय आहे? आता विशाल पाटलांची भूमिका तर राहिलेलीच नाही. सांगली जिल्ह्याची जी जनता आहे त्या जनतेनंच निर्णय घेतलेला आहे की उमेदवारी कायम ठेवायची. त्यामुळं उमेदवारी मागे घ्यायचा किंवा करायचा काय आता या ठिकाणी आता आज संपलाय उमेदवारी. हा, उमेदवारी मागे घ्यायचा विषय तो संपला नाही. हा, प्रयत्न चालू असतील ते काय आम्हाला माहीत नाही आहे. पण उमेदवारी मागे घेतली जाणार नाही आणि त्या उमेदवाराच्या हातात राहिलेलंच नाही उमेदवारी मागे घ्यायची किंवा काय करायचं. तुम्ही काम सुरू केलंय प्रचाराचं काम सुरू झालेलं आहे. जोमान चालू झालं आहे. प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गटात काम चालू केलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या तीव्र भावना आहे. युवक सध्या पेटून उठला आहे. युवकांचं म्हणणं असं आहे की विशाल पाटलांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना असं वाटलं की स्वतःवर अन्याय झाला आहे. त्यामुळे लोक चिडून उठलेले आहेत. त्यामुळे कसं वसंतदादा घरावर अन्याय झाला आहे. हा अन्याय कोणत्या परिस्थितीत होता कामा नये. विशाल पाटील यावेळेला खासदार म्हणून सभागृहात जाणं गरजेचं आहे. युवकांचा आवाज हा सभागृहात जाणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षात रोजगार असेल. हो, कारण काँग्रेसनं आम्हाला 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी कामाला लागा म्हणून सांगितलं. विशाल पाटलांना आमच्या कामाला लागा म्हणून सांगितलं होतं. पण सध्या त्यांनी आम्हाला उमेदवार न दिल्यामुळं बंड हे लोकांनी केलेलं बंड आहे. आता जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते आम्हाला फोन आले आहेत. मेसेज फिरवायला विचारता पाठीमागे घेणार पाठीमागे. पण असं काय होणार नाही. दादांच्या हातामध्ये इलेक्शन राहिलेलं नाही. हे इलेक्शन सगळ्या जनतेनं हातात गेले इलेक्शन आहे. त्यामुळे काय पाठीमागे घ्यायचा विषय राहिला नाही. कार्यकर्त्यांच्याकडून स्पष्टपणे संकेत आता मिळत आहेत. दुसरीकडं आज ज्या काही घडामोडी सांगली जिल्ह्यामध्ये काही काँग्रेस नेत्यांच्याकडून अजूनही फोन सुरू आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत विश्वजित कदम यांची देखील आज भूमिका स्पष्ट कदाचित होऊ शकते. त्याबाबतची पत्रकार परिषद देखील ते घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं साधारण आज कार्यकर्त्यांनी आता जे विशाल पाटील यांच्या सांगितलेलं आहे की आता अर्ज मागे घ्यायचा विषय संपलेला आहे. एक उत्सुकता आता आहे ती चिन्हाची आहे. साधारणतः टेबल, शिट्टी आणि अशा 2-3 चिन्हाची प्राथमिकता विशाल पाटील यांनी दिलेली आहे. त्यामधून चिन्ह कोणतं विशाल पाटील यांना भेटतं याकडे देखील लक्ष आहे. दुसरीकडे एक महत्त्वाची घडामोड जी आहे ती स्वाभिमानीचा उमेदवार जे आहेत महेश कराडे हे देखील या ठिकाणी आपला अर्ज मागे घेतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते. कारण विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्याच्याकडून राजू शेट्टी यांच्यावरती अप्रत्यक्षपणे दबाव टाकला जातोय. कारण राजू शेट्टी यांचा जो मतदारसंघ आहे हातकणंगले त्या ठिकाणी विशाल पाटील यांचा मोठा कार्यकर्ता गट आहे. त्यामुळं थेटपणे राजू शेट्टींना या ठिकाणी आपण मदत करू. दुसरीकडे सांगलीमध्ये तुम्ही जी स्वाभिमानीची उमेदवार आहे ती माघारी घ्या ही देखील एक घडामोड महत्त्वाचं आहे. मात्र यातली महत्त्वाची बाब अशी आहे की महेश कराडे जे उमेदवार आहेत त्यांचा फोन सकाळपासून स्विच ऑफ लागतोय. त्यामुळे 3 वाजेपर्यंत ते आपला अर्ज मागे घेतात का हे देखील महत्त्वाचं आहे. दुसरीकडे प्रकाश शेंडगे किंवा अन्य काही ज्या छोट्या मोठ्या उमेदवारी आहेत ज्यांचा परिणाम त्यांच्या उमेदवारीवर किंवा मतदानावरती होऊ शकतो हे उमेदवारी मागे घेतात का हे देखील पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानदा, बरोबर आहे. राजकारणामध्ये छोटे छोटे संकेतच निवडणुकीच्या वेळेला खूप महत्त्वाचे मानले जातात. जसं की या जनसंपर्क कार्यालयाचं नाव वसंतदादा भवन असं होणं, कार्यकर्त्यांनी खुलेआम आपली इच्छा व्यक्त करणं, यावरनं विशाल पाटील सध्या तरी माघार घेण्याच्या भूमिकेत नाही असंच दिसतंय. आपण पाहूया 3 वाजल्यानंतर काय चित्र सांगलीतनं स्पष्ट होत आहे. सांगलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल याची सध्या तरी दाट शक्यता आहे. धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.